छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली। या बैठकीला उपविभागीय पोलीस कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि शांतता समितीच्या सदस्यांनी हजेरी लावली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात आणि शांततेत साजरी करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांकडून करण्यात आलं। या बैठकीला पोलीस निरीक्षक दिनेश सूर्यवंशी, डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, प्रल्हादराव मुरकुटे, विठ्ठलराव रबधडे यांच्यासह शहरातील व्यापारी, पत्रकार, नगरपालिका आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। आपल्याला या ठिकाणी आपण का जमलो आहोत, नेहमीप्रमाणे आपले सण उत्सव साजरे होतात, परंतु दरवर्षी आपल्याला त्यात मागील वर्षी काय अडचणी आल्या आहेत, पुढच्या वर्षी काय आपल्याला करायचंय याची आमची उधळणी असते। आपली महापुरुषांची जयंती, त्यात उद्या आपली शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला उल्हासात साजरी करायची आहे, जल्लोषात साजरी करायची आहे आणि त्यात कुठली कमतरता राहू नये हा आमचा उद्देश असतो, हा आमचा हेतू असतो आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न असतात आणि आपल्या सूचनाही आम्ही त्यासाठी मागवत असतो। या ठिकाणी प्राकर्षाने एक दोन गोष्टी मी मांडेल। वक्त्यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, खूप चांगल्या सूचना मांडल्या। आपल्या व्यापारी प्रतिनिधींनी आम्हाला सांगितलं की काही आपल्याकडे फटाक्यांचे बुलेटवाले फिरतात, आमचा उत्सव होऊ देत, नंतर त्यांच्या फटाक्यांचे सायलेन्सर आम्ही जप्त करू आणि त्याला सायलेन्सरवर रोलर फिरवलं जाईल हे या ठिकाणी मी सांगतो। कारण ज्याच्याने दुसऱ्यांना त्रास होत असेल तर तो आपण त्यावर कारवाई करावीच लागेल। सीसीटीव्ही चौकात लावणे अतिशय महत्त्वाची सूचना आहे, ती आपल्यावरच मी टाकतो। आपण आम्हाला स्पॉन्सर करून द्यावा, आम्ही फक्त कॅमेरा सांगतो। DVRही आपल्याजवळच द्यावा, मी मागतो आपल्याजवळ। काही गोष्टी मला मागायला काहीच वाटत नाही आपल्याजवळ की आपल्याला मागतो आणि कॅमेराही सांगतो, अगदी माफक याच्यात असतात, परंतु आम्हाला तेवढ्या बराच वेळ लागतो। अजूनही मी माझ्या सहकार्यांनी सांगितलं की नगरपालिकेचा प्रस्ताव आहे पाहिजे असते, कारण त्यांना आपला सोसायटी सांभाळायची असते, आपला समाज सांभाळायचा असतो। आम्ही आहोत, आपल्यासाठी आम्ही आहोत, 24 तास रस्त्यावर आहोत आणि आपण या ठिकाणी जे विचार व्यक्त केले त्याच्यामुळे। प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी, DLP न्यूज गंगाखेड।